राज्य संस्था निवडणूक 2025-26 करिता महायुती जागा वाटपा संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा बैठकी सुरू होत्या। बहुतांश जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याने हा तिढा आज सुटला आहे। खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या निवासस्थानी तब्बल 5 तास चाललेल्या बैठकीनंतर या जागा वाटपा संदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आला। या बैठकीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्यासह भाजप व शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। शिरसाट साहेबांच्या असं ते असताना प्रकाश ठेवता इथे ठेवून म्हणजे आमच्यासाठी वेगळं आमच्यासाठी वेगळं असं झालं का आता चला बघू देऊ टाकाय फुटेज हो मोबाईल मोबाईलचं रिझल्ट संकट झालं हो शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणून ही जी नैसर्गिक युती होती त्या युतीमध्येच छत्रपती संभाजीनगर महापालिका लढवण्याचे वरिष्ठांचे आदेश होते आणि त्या आदेशाच्या दृष्टीने आम्ही 3-4 बैठका या ठिकाणी केलेल्या आहे। आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या संभाव्य वार्डाची आणि उमेदवाराच्या याद्या बनवण्यात आलेल्या आहे। दोन्ही याद्या वरिष्ठाकडे पाठवल्या जातील। आज संध्याकाळपर्यंत वरिष्ठाकडून आम्हाला आमचे वरिष्ठ आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांचे वरिष्ठ या दोन्ही याद्यावर अप्रूव्हल देतील आणि त्याच्यानंतर आम्ही महायुतीची एकत्रपणे बैठक घेऊन जागा उमेदवार सगळं म्हणजे आकडा आता सांगणं योग्य होणार नाही। जोपर्यंत वरिष्ठ त्या आकड्याला मान्यता देत नाही तोपर्यंत आकडा आता सांगणं योग्य आहे की आता या बैठकीत युतीचा निर्णय झालाय की आणखी बैठक युतीचा निर्णय झालेलाच आहे। आता फायनल जागा वाटपचा आकडा आम्ही तयार केलेला आहे आणि तो आम्ही एकमेकाशी अदलाबदल केलेला आहे। आम्ही तो आमच्या वरिष्ठाकडे हे लोक त्यांच्या वरिष्ठाकडे पाठवतील आणि वरिष्ठाकडून जे काही आदेश येतील त्याप्रमाणे संध्याकाळी प्रेस घेऊन महायुतीची जी काही बाजू असेल ती घोषणा घोषणा होईल। जागेच्या बाबतीत आता आम्ही सांगू शकत नाही कारण वरिष्ठाकडून आम्हाला त्याला परवानगी मिळाली नाही। जाहीर कधी करणार? आजच काय सांगाल भाजपने करून कोण आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीची आज समन्वयाची परिपूर्ण अशी बैठक झाली। निश्चितपणे दोन्ही बाजूनी दोन्ही कोर टीमनी आपल्या प्रभागाच्या रचनेनुसार पक्षाच्या रचनेनुसार सर्व मांडणी झाली। निश्चितपणे सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली। या बैठकीत दोन्ही पक्षांकडे जे जे प्रभाग आहे त्या प्रभागाची सुद्धा मुद्देसूद मांडणी होऊन खऱ्या अर्थाने ते दोन्ही कागद वरिष्ठांकडे पाठवल्यानंतरच ती युतीची घोषणा होईल। निश्चितपणे परिपूर्णताकडे युतीची वाटचाल झालेली आहे। आता वरिष्ठ काय निर्णय घेतील ते निर्णय घोषित करण्याचे आम्हाला काही परवानगी नाही। आता या क्षणाला युती झाली नाही असं म्हणता येईल म्हणजे या क्षणाची युती आम्ही परिपूर्णतेकडे पोहोचलो आहोत। ती कागदपत्रे सर्व वरिष्ठांकडे पोहोचतील। वरिष्ठ कोण आहे? इथं तर मंत्री आहेत, सगळे खासदार आहेत, तुम्ही स्वतः सगळे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत। वरिष्ठ नसतात नाही ते वरिष्ठ कोण आहेत ते आम्हाला सांगा। त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील, आमच्याकडचे जे अध्यक्ष असतील, आमचे निवडणूक प्रमुख माननीय बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचाव्या लागतात। त्यांच्याकडनं आदेश आल्यानंतरच आम्हाला घोषणा खरं तर आज पक्षश्रेष्ठी आज घोषित करण्याचं ठरवतील का उद्या ठरवतील हे आम्हाला माहित नाही, पण त्यांच्याकडे आम्ही दोन्ही प्रभागाच्या परिपूर्णतेची
याद्या आम्ही त्यांच्याकडे पाठवल्या दोन्ही पक्षाच्या दोन्ही पक्ष आता परत बैठक नाही ना तुमची परत होणार अजून आता बैठक होईल, एकत्र होईल. एकत्र. नाही, पण असं प्रेसच होईल direct. नाही, आता मला सांगा युती झाली असं म्हणायचं का आता? युती झाली पण उमेदवार जाहीर करायचे नाही वरिष्ठाकडून जोपर्यंत आम्हाला कन्फर्मेशन येत नाही जागेच्या बाबतीमध्ये तोपर्यंत आम्ही तो निर्णय घेऊ तुमच्या शकत स्तरावर नाही. तुमच्या आमच्या स्तरावर तो आम्हाला अधिकार नाहीये. नाही नाही अध्यक्ष महोदय तुम्हाला मी प्रश्न साधा विचारतोय की तुम्ही 5.5 तास इथं बसले जागा वाटपांची यादी वगैरे तुम्ही वरिष्ठांना पाठवली बरोबर आहे पण आता तुमचं सगळं मनोमिलन झालंय का सगळे स्थानिक समाधानी आहेत का आणि तुमची युती झाली का एवढं सांगा. स्थानिक पातळीवर आमचं एकमत झालेलं आहे तेच वरिष्ठावर वरिष्ठाकडून आम्हाला त्याला परवानगी घ्यायची. हा. शिक्कामोर्तब करायचं हे धरा कोणाची भूमी पाठापाठ चला, धन्यवाद.